हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहेत सगळेजण? आता तुम्ही म्हणताल हे काय? तर आज मी बनवले आहेत मस्त गरमागरम धपाटे. तर मंडळी, धपाटे लहान मोठे सर्वांनाच खूप आवडतात. तिखट मस्त कांदा घालून, वरती तीळ भुरभुरून, कोथिंबीर टाकून भन्नाट जिभेची चव वाढवणारा पदार्थ म्हणजे हे धपाटे आहेत. मंडळी, ही रेसिपी खूप जुनी आहे बरं का. म्हणजे आपली आजी पणजी त्या काळापासून ही रेसिपी आहे. तर कोणाला नाही आवडत बरं? सर्वांनाच आवडते. धपाटे बनवण्यासाठी मी इथे 2 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ व 1 वाटी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलं आहे. त्यानंतर इथे घेतले आहेत थोडेसे लसूण पाकळ्या आणि हिरवी मिरची. चला तर मग हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेऊया. आता या हिरवी मिरची व लसूणमध्ये थोडंसं मी जिरे आणि मीठ टाकून घेणार आहे. त्यानंतर हे आपल्याला मिक्सरमध्ये मस्त असं बारीक वाटून घ्यायचं आहे. तर तुम्हालाही धपाटे आवडतात का? मला कमेंटमध्ये सांगा व तुम्ही पण असे धपाटे करून बघा. मैत्रिणींनो, ही रेसिपी खूप सोपी आहे, करायलाही एकदम साधी आहे. बघा, इथे मी अर्धा चमचा जिरे टाकून घेते यामध्ये. त्यानंतर इथे मी टाकणार आहे थोडंसं मीठ. हे बघा, मी इथे थोडंसंच मीठ वापरलं आहे. नंतर चवीनुसार आपल्याला पिठामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. आता याची मी अशी बारीक अशी भरड करून घेतलेली आहे. चला तर मग आज बनवूया धपाटे. आता या पिठामध्ये मी ही वाटून घेतलेली हिरवी मिरची, लसूण, जिरे हे टाकून घेतलं आहे आणि त्यानंतर थोडीशी हळद टाकली आहे. आता मी यामध्ये टाकणार आहे चवीनुसार मीठ. मगाशी मी लसूण व मिरची त्यामध्ये थोडंसं मीठ घेतलं होतं, म्हणून आता चवीप्रमाणे मी यामध्ये मीठ टाकून घेते. आता आपल्याला हे सगळं एकत्र मळून घ्यायचं आहे. यामध्ये राहिलेली आहे थोडीशी कोथिंबीर, बारीक चिरून वरून अशी छान कोथिंबीर टाकून घ्यायची आहे व लागेल एवढ्या प्रमाणात पाणी घेऊन हे पीठ छान मळून घ्यायचं आहे. आता मी हे पीठ मळून अशा प्रकारे घेतलेलं आहे. धपाटे हा पदार्थ आपण आपली आई आणि आजीकडूनच शिकलोय. आता मैत्रिणींनो, खूप प्रकारचे धपाटे बनवतात, पण ही अशी रेसिपी खूप जुन्या काळातली किंवा जुन्या पद्धतीची आहे व ती खायलाही त्याचप्रमाणे अतिशय छान लागते. मी मगाशी पीठ मळताना त्यामध्ये कांदा वापरला नाही, कारण कांदा जर आधी वापरला तर पिठाला पाणी सुटते. त्यामुळे मी आधी पीठ मळून घेतलं आहे व बाजूला अशा प्रकारे बारीक कांदा कट करून घेतला आहे. आता आपल्याला हा कट केलेला कांदा मस्त असा सुट्टा करून घ्यायचा आहे. त्यामुळे आपल्याला धपाट्यात सगळीकडे हा कांदा पसरून धपाटे छान होतील म्हणून. तर तुम्ही पण असे धपाटे करता का? मला कमेंटमध्ये सांगा. चला तर बनवूया मस्त तिखट, जिभेची रंगत वाढवणारे व लहान मोठे सर्वांनाच आवडणारी रेसिपी म्हणजे हे धपाटे. तर धपाट्याचा गोळा असा या कांद्यावरती ठेवून आपल्याला गोल असे धपाटे थापून घ्यायचे आहेत. बघा, इथे मी पाण्याचा हात घेऊन अशा प्रकारे हळूवारपणे हा धपाटा गोल बनवून घेणार आहे. मैत्रिणींनो, तुम्ही पण असे धपाटे बनवता का? मला कमेंटमध्ये सांगा. तर अशा प्रकारे मी गोल धपाटे बनवून घेणार आहे. मैत्रिणींनो, अशा प्रकारे हे धपाटे आपल्याला थापून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला बोटाच्या साहाय्याने असे छोटे छोटे होल करून त्यावरती तीळ मस्त असे भुरभुरून त्यावरती थोडासा तेलाचा हात घेऊन परत पुन्हा थोडंसं हलक्या हाताने असं थापून घ्यायचं आहे. आता आपण हे धपाटे भाजून घेऊया. चला आता आपण हे धपाटे भाजून घेऊया. गॅसवरती तवा ठेवून त्यावर तेल टाकून असं पसरवून घेऊन त्यावरती हे धपाटे टाकून आपण छान भाजूया. तर बघा, हा कपडा असा टाकून
हळूच हलक्या हाताने तो कपडा काढून घ्यायचा आहे. आता यावरती थोडंसं तेल टाकून, कढईने सुद्धा थोडंसं तेल टाकून हलक्या हाताने पलटून घ्यायचं आहे. बघा, अशा प्रकारे हे धपाटे पलटून घ्यायचे आहे. तर आता मस्त असं भाजून घेऊया. अशा प्रकारे आपले धपाटे तयार झाले आहेत. मैत्रिणींनो, ही रेसिपी कशी वाटली प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.